तर आम्ही आमच्या इथे जे कंडक्ट करतो ते फाउंडेशन, सी फाउंडेशन. तर ह्याच्यामध्ये आमच्या इथे वेगवेगळे स्टाफ आहेत. 4 विषयाला 4 आमच्याकडे वेगवेगळे स्टाफ आहेत. आणि मी स्वतः अकाउंट घेतोय त्यामध्ये. 11वी पासून 12वी पासून आमच्या इथे सीएची तयारी सुरू होते. 11वीच्या मुलांना आम्ही काय करतोय, रेग्युलर आमचे नोट्स असतात ते पुस्तकातले आम्ही सोडून घेतोय. प्लस आमचे वैयक्तिक नोट्स असतात. प्लस सीएच्या मॉडेल्स मधून आम्ही त्यांना क्वेश्चन्स कव्हर करून घेतलं जातं 11वी पासून. साठी म्हणून आम्ही एक हा प्रयोग सुरू केलेला आहे. तो आम्ही युट्यूब चॅनल थ्रू प्रत्येक संस्थेचं जवळपासच्या पालकांपर्यंत पोहोचवतो. याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? खरोखर हा एक खूप खूप चांगला उपक्रम आहे, जेणेकरून मुलांचं भवितव्य करण्यासाठी खूप चांगलं मोठं योगदान त्यांचं लाभणार आहे. मुलांनी निर्णय घेताना जर आता चूक झाली तर आयुष्यातून आपण पूर्ण आपल्या टार्गेटपासून खूप दूर जाऊ. तर अशा गोष्टी घडू नयेत म्हणून हा सर जे प्रोग्राम राबवत आहेत. क्लासेसमध्ये माझ्या 3ऱ्या वर्षी जवळपास 150 ऍडमिशन झाले बिना कोणी ऍडव्हर्टाइजमेंटचं. मग मला लक्षात आलं की अरे खरोखर हे खूप एन्जॉयमेंट फील्ड आहे. मग मी पूर्ण फोकस याच्यामध्ये केलं. मग हळूहळू मग अकॅडमीमध्ये आम्ही सुरुवात केली. तर वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल तुम्ही मुलांना काय सांगाल आणि त्याचा सराव कसा केला पाहिजे किंवा त्यात यश कसं संपादन केलं पाहिजे? नमस्कार सर. बोर्ड्स ऑफ एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं शिक्षण प्रवास म्हणजे आजपर्यंतचा आपला प्रवास तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कसा सांगा? खरं सांगायचं तर मी खूप खोडकर होतो आडनावाप्रमाणेच. आणि दंगा मस्ती मजा ह्यामध्येच आमचा दिवस जायचा. अभ्यासाकडे तसं आमच्या पूर्ण खानदानामध्ये कोणी सिरियसली बघितलं नाही एज्युकेशन सिस्टीमकडे. कारण मूळचा बिझनेस हा हॉटेलचा असल्यामुळे आमच्यामध्ये सगळ्यांचं आता हॉटेल बिझनेस मध्येच आहेत. सगळे आमचे ब्रदर सगळे हॉटेल बिझनेस मध्येच आहेत. मग तसं आमच्या वडिलांचं पण काही शिक्षण झालेलं नव्हतं. मग इथं मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की जेवढं आम्ही आगोपन वगैरे करायचो, दंगा करायचो, त्यामुळे आमच्या शाळा बदलत गेल्या. एका शाळेमध्ये मी टिकलो नाही. आमच्या वडिलांनी मला एका शाळेत दुसऱ्या शाळेत तिसऱ्या शाळेत शिफ्ट करत गेले. मग असं मी माझं 1ली ते 10वी मध्ये 3 शाळा बदलल्या. हा. त्यानंतर मराठी मीडियम मध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं बीकॉम पर्यंत. त्यानंतर मग माझी लाईफ चेंज झाली. म्हणजे अतिशय खोडकर असलेले विद्यार्थी आपण, पण आज एक संस्थेचे संस्थापक आहात. म्हणजे आयुष्य कुठून कुठं जाऊ शकतं, फक्त फोकस असणं पाहिजे हे सरांच्या उदाहरणावरून लक्षात येतं. राईट. पण मग सर तुम्ही जसं तुम्ही आत्ताच म्हटलात की शाळेत असताना तुम्ही थोडेसे खोडकर होतात. तर इतके खोडकर असताना शाळा किंवा संस्था एखादी सुरू करण्याचं म्हणजे तो त्यावेळेचा दृष्टिकोन कसा होता किंवा अचानक तुम्ही या क्षेत्रात कसा आला? ह्या क्षेत्रामध्ये मी ऍक्सिडेंटली आलो ऍक्च्युली सर. बरं. जसं माझं बीकॉम पूर्ण झालं तर माझा एक मित्र मला भेटला, जुना मित्र, जो माझ्या एवढा पण हुशार नव्हता अभ्यासामध्ये. हा. माझा पेपर तो उतरून काढायचा. आणि तो जेव्हा मला भेटला तो इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केला माझ्याशी. बरं. मग मी म्हटलं अरे यार हा काय करतोय, इंग्लिशमध्ये का बोलतोय माझ्याशी. मी म्हटलं अरे तू मराठीमध्ये बोल, मला इंग्लिश काय येतच नाही. मग तो म्हणला नो नो आय हॅव डिसाइडेड टू स्पीक इन इंग्लिश ओनली ओके. बिकॉज आय एम डुईंग एमबीए. एमबीए हे काय असतंय म्हटलं एमबीए. तर तो म्हटला नाही, एमबीए हा एक कोर्स आहे आणि तो केल्यानंतर आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो, चांगला जॉब मिळतोय आणि बिझनेस पण आपण चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. म्हटलं बिझनेस हँडल करता येतं ठीक आहे, पण चला इंग्लिश तरी सुधरू दे म्हणून मी एमबीए ला जॉईन केलं. एमबीएची तयारी केली आणि एमबीए ला ऍडमिशन घेतलं. एमबीए झाल्या मग दुपारी 3 ते 6 आमचं हॉटेल बंद असायचं. मग त्या वेळेमध्ये काय करायचं याचा मी विचार करत होतो की 3 ते 6 मी झोप काढत होतो मस्त. पण मला एकानं सांगितलं की जास्त दुपारी झोपल्यामुळे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होतो. मग हा धोका लक्षात आल्यानंतर मी म्हटलं तर ह्याचा वापर कसा करायचा. 3 ते 6 एज्युकेशन तर एमबीए केलेलं आहे, इंग्लिश थोडंफार सुधारलेलं होतं आणि मेन म्हणजे बिझनेस फोकस होता हॉटेल करायचा. मग 3 ते 6 मध्ये मी काय केलं, गल्लीतल्या एक गरीब गरजू विद्यार्थी वगैरे जे होते त्यांना शिकवायला सुरुवात केली. मग त्यांना घेऊन शिकवायला सुरुवात केल्यानंतर ते विद्यार्थी टॉपच करू लागले. त्यांच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अकाउंटचा क्लासेस घ्यायला चालू केलं, ते अकाउंटला टॉप केले विद्यार्थ्यांनी. मग मला माझं खरंच स्किल कळालं की बाबा मी टीचिंग मध्ये माझं करिअर करू शकतो. मग त्या टीचिंगच्या क्षेत्रातून स्टेप बाय स्टेप आपण क्लासेस सुरू केले. क्लासेसमध्ये माझ्या 3ऱ्या वर्षी जवळपास 150 ऍडमिशन झाले बिना कोणी ऍडव्हर्टाइजमेंटचं. मग मला लक्षात आलं की अरे खरोखर हे खूप एन्जॉयमेंट फील्ड आहे. मग मी पूर्ण फोकस याच्यामध्ये केलं. मग हळूहळू मग अकॅडमीमध्ये आम्ही सुरुवात केली. जशी अकॅडमी सुरुवात केली तसं मग पहिल्या वर्षी जवळपास 150 घरं मी व्हिजिट केलो. कारण मला माहित होतं की जर स्टुडंट आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर आपल्याला स्टुडंट पर्यंत पोहोचावं लागेल. तर मग मी 150 घरामध्ये जाऊन रोज तासभर माहिती देऊन तेव्हा माझं पहिलं ऍडमिशन झालं. मग मला माहित होतं की गॅरंटी की बाबा एक
सुरुवात माझी ती खूप मोठी होईल. एक बरं. विद्यार्थी आल्यानंतर मग त्याला मी एवढं तळमळीने वगैरे शिकवण्यावर वगैरे सुरुवात केलं. अकॅडमी सुरू केली. मग त्यातून हळू करत 18 ॲडमिशन आमचे त्या वर्षी पहिल्या वर्षी. झाले, पहिल्या वर्षी. मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो मग आता आपले शेकडो विद्यार्थी आपल्या इथं शिकत आहेत. खरंच खूप म्हणजे प्रत्येकानं लक्ष देऊन बघण्यासारखा प्रवास आहे किंवा समजून घेण्यासारखा प्रवास आहे. एक खोडकर मुलगा, ज्याला योग्य दिशा ज्यावेळी आयुष्याची मिळाली, त्यावेळी तो ज्या क्षेत्रात सर्वात जास्त दंगा करायचा, त्या क्षेत्राचा संस्थापक म्हणून आज बसलेला आहे. त्यामुळे त्यांचं सरांचं खरंच मनापासून अभिनंदन. सरांनी जसं आता सांगितलं, की 10वी म्हणजे वेगवेगळ्या मुलांना भेटले ते, त्यातून त्यांना अनुभव आले किंवा त्यावेळी त्यांच्या खूप साऱ्या समस्या पण लक्षात आल्या असतील तुम्हाला. बरोबर. आता नॉर्मली बघायला गेलं तर आता येत्या 2-3 महिन्यात 10वी ची परीक्षा येऊ घातलेली आहे. हो. बरोबर. त्या मुलांनाही खूप साऱ्या समस्या असतील. बरं. तुमच्या अनुभवातून त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? 10वीच्या मुलांना खास करून माझा एक सल्ला असा आहे, की तुमचा एक प्रॉपर प्लॅन पाहिजे. प्रत्येक दिवसाचा प्लॅन पाहिजे, आठवड्याचा प्लॅन पाहिजे. मी तर म्हणतो 1-1 तासाचा तुमचा प्लॅन पाहिजे, की या पुढील तासामध्ये मी काय करणार आहे? मी रील्स बघून माझा वेळ वाया घालवू, की मी आता अभ्यास करून रिव्हिजन करू आणि त्या क्वेश्चन पेपरचा सराव करू. मुळात आता तुम्ही काय करायला पाहिजे, 1 दिवसाचा प्लॅन प्रॉपरली म्हणजे दिवसाचा प्लॅन बनवा आणि त्या दिवसावरती तुम्ही काम करा. 1-1 दिवसाचे अचिव्हमेंट, छोटे-छोटे अचिव्हमेंट जसं तुम्ही कराल, तर प्रत्येक दिवसाला माझा एक टॉपिक मी अभ्यास करताना तो टॉपिकला मला किती वेळ लागतो ह्याचा तुम्हाला अंदाज पाहिजे. मग तुम्ही त्या पद्धतीनं पुढच्या प्लॅन्स बनवू शकता आणि एक-एक टॉपिक करत तुम्ही सुरुवात करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहाटे उठण्याची तुम्हाला सवय पाहिजे. म्हणजे एक 5 वाजता तुम्ही उठून आज अभ्यास करताय. रोज मी समजा 6 ला उठतोय, पण आज मी 5 ला उठलो, तर 1 तास तुम्हाला दिवसाला एक्स्ट्रा मिळणार. तर महिन्याला किती झाले बघा. महिन्याला 30 तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. 30 तासामध्ये जवळपास 10 टॉपिकचं आपण रिव्हिजन करू शकतो. तर हे खरोखर खूप महत्त्वाचं आहे, की त्यांनी वेळेचं नियोजन करावं. बरोबर. वेळेचं नियोजन करणं, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, असं पुढच्या 2-3 महिन्यात प्रत्येक विद्यार्थी म्हणेल, अभ्यास जास्त असेल. वेळ तर वाढवून मिळणार नाही. पण आहे त्या वेळेमध्ये कशा पद्धतीने एक्स्ट्रा अभ्यास करावा, याचं सरांनी अतिशय सूचक पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच आता 10वी नंतर सर, ही जी मुलं आता 10वी देणार आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या कारण सगळ्यात जास्त कन्फ्युजन याच वेळी होतं. नेमकं मला करायचं काय आहे? राइट. बरोबर. मग आता तिथं 10वी नंतर मुलांनी कोणतं मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा त्यांच्या बौद्धिक कृतीप्रमाणं राइट. किंवा काही विद्यार्थी मित्रमंडळी सांगतात सायन्स घे, कॉमर्स घे, आर्ट्स घे बरोबर. किंवा अतिशय जग ओपन झालेलं असतं त्यांना. राइट. मग अशा वेळी मुलांनी डिसिजन पुढचा कसा घेतला पाहिजे, की 10वी नंतर काय करायला पाहिजे? हा खरोखर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 10वीच्या मुलांसाठी आणि मी माझं वैयक्तिक मत सांगतो, की मुलांनी त्यांचं जे काही करियर निवडायचं आहे, भरपूरशा वाटा आहेत. जेईई आहे, नीट आहे, त्यानंतर सीईटीची तयारी करतात मुलं. त्यानंतर आपापल्या कृतीप्रमाणे म्हणजे सीए आहे, सीएस आहे, एमबीए आहे, कॉमर्समध्ये पण खूप व्हरायटी आहेत. तर असं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं कोणतं म्हणजे आपण निवडावं, हे पूर्णपणे तुमच्या स्किलवरती डिपेंड असायला पाहिजे. म्हणजे तुमचं स्किल हे खूप महत्वाचं आहे, की बाबा मला त्या फील्डमध्ये, मला त्या क्षेत्रामध्ये आवड आहे का? कारण मी भरपूरसे विद्यार्थी असे बघितलेत, की डिप्लोमा घेतात, डिग्री घेतात आणि जॉब शोधत बसतात. ॲक्चुअली त्याच्यामध्ये खूप काही स्कोप असतो, खूप काही करू शकतात ते. पण फक्त योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे साईड चुकली जाते. 10वी जेव्हा तुमची साईड चुकते घेताना, तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा माघार येता येत नाही, माघार घेता येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा माझा हा म्हणजे तुम्हाला सल्ला असणार आहे, की तुम्ही तुमचं स्किल कशामध्ये तुमचं स्किल मॅथ्समध्ये आहे. तुम्हाला हिशोब वगैरे ठेवायला आवडतो किंवा तुम्हाला सायंटिफिक काही गोष्टी सायंटिफिक रिसर्च वगैरे करायला आवडतं किंवा नवीन-नवीन शोध लावायला आवडतं. प्रत्येक ह्याच्यामध्ये स्कोप तर आहेच. कोणतीही गोष्ट म्हणजे स्कोप नाही असे नाही. पण आज आपण काय करतोय, भरपूरशी मित्र आता सायन्सकडे चाललेत म्हणून सायन्सकडे भरपूरसा मॉब वळत आहे. म्हणजे काय व्हायला गेल्या वर्षी जर बघितलं आपण 13,50,000 विद्यार्थी जवळपास जेईई आणि एक 12 लाख मुलं नीटची तयारी करायला. मग त्यामधून जे सिलेक्शनचं प्रमाण ते खूप कमी आहे. तर भरपूरसे विद्यार्थी ह्या ज्ञानाअभावी, की बाबा इथं कॉम्पिटिशन किती आहे. बरोबर आहे ना? आज सिंगापूर देश जो एवढा मोठा आहे, त्याचं कारण एकच आहे, की त्यांना काय वाटतं 2 नंबरला राहणं म्हणजे हरलेल्या लोकांच्या मध्ये टॉपला राहणं. बघा मी काय म्हणतोय. 2 नंबरला राहणं म्हणजे हरलेल्या लोकांच्या मध्ये टॉपला राहणं. तर तुम्ही आता आपल्याला नॉलेज आहे, स्किल आहे, अभ्यास चांगला होतो, टक्केवारी 10वी ला चांगले पडलेत म्हणून आपण काय करतोय,
जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे त्या क्षेत्रात उतरतोय आणि तिथं स्पर्धेमध्ये कुठेतरी खाली आपण राहून जातोय. मग हीच मुलं तेच सीए किंवा सीएस हे म्हणजे कमी खर्चामध्ये पण कोर्सेस आहेत, भरपूरसे अवेलेबल आहेत एमबीए. तर याच्यामधून ते टॉपला पण जाऊ शकतात. मग मला असं म्हणायचं नाही की बाबा पैसा आहे म्हणून आपण भरलो आणि एज्युकेशन घ्यायला लागलोय. त्यापेक्षा आपलं स्किल खूप महत्वाचं आहे आणि तुमचा इंटरेस्ट कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे. हा, आणखी एक महत्वाचं, करिअर निवडा जरूर. करिअर निवडताना तुम्हाला ठरवायचं आहे की तुमची सगळी स्वप्न त्यामध्ये साकार व्हायला पाहिजे. तुमची स्वप्न साकार व्हायला पाहिजेत, तुमच्या आई-वडिलांची स्वप्न साकार त्यातून व्हायला पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला रिस्पेक्ट असला पाहिजे. तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुम्ही तुमचं करिअर निवडा. खरोखर खूप छान आयुष्य जगा. थँक यू. अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे सर. मला याच अनुषंगाने एक प्रश्न विचारावा असं वाटतो, की इतके सारे ऑप्शन्स आहेत. पण हा सर्वांचा ताण विद्यार्थ्यांना पेलतो का? आता अभ्यासाचं टेन्शन कोण किती घेतंय ह्याच्यावरती त्याचा ताण डिपेंड असतो आपल्या ह्याच्यावरती, आपल्या विचारावरती. पूर्ण आपलं लाईफ जे आहे ते पूर्ण आपल्या माइंडसेटवरती आहे. माइंडसेट आपण काय करतो, की बाबा मी म्हटलं की मला हा विषय अवघडच जातोय, तर तो 100% अवघडच जाणार. मी माझं माइंडसेट करून घेतो. 1-2 प्रश्न आपले चुकतात, मार्क थोडे कमी पडतात. मग आपण माइंडसेट करून घेतो, की बाबा हे हा विषयच टफ आहे. ह्याचा माझा काही बरोबर. संबंध नाही. कारण हा खूप अवघड आहे. मग मुलं काय करतात, प्रयत्न करायचे सोडून देतात. पण जर पुन्हा जर तुम्ही सराव करत राहिला, तो विषय कोणताही असो, सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, यूपीएससी असो, एमपीएससी असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर पुन्हा सराव करत राहिला, तर तो ताण तुम्हाला कंट्रोल करायला मदत होईल. तुमचं टेन्शन कमी होईल आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यशस्वी व्हाल. बरोबर सर. आता याच अनुषंगानं बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. राईट. बरोबर. आता वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत. त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स बद्दल तुम्ही मुलांना काय सांगाल? आणि त्याचा सराव कसा केला पाहिजे किंवा त्यात यश कसं संपादन केलं पाहिजे? या संदर्भात थोडीशी आमच्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आपण मानतो भारतामध्ये सगळ्यात टॉप जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, जे सगळ्यात टफ म्हटलं जातं युपीएससी. तर युपीएससी, त्यानंतर एमपीएससी येतं, त्यानंतर जेईई, नीट या गोष्टी आहेत, सीईटी आहे आणि जर कॉमर्स मधून पाहायला गेलं तर मग सीए आहे. सीए हा कॉम्पिटिटिव्ह मधला सगळ्यात टफ एक्झाम मानलं जातं. तर ह्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, ह्याची जेव्हा आपण तयारी करतोय, तर ह्याला प्रचंड सराव करणं गरजेचं असतं. प्रॅक्टिसच तुम्हाला पुढे यामध्ये तुम्ही करिअर करू शकता, सेट करू शकता. पूर्ण प्रॅक्टिस, परफेक्ट तुमचा प्लॅन असला पाहिजे. पूर्ण सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे, त्याचं पोर्शन माहित पाहिजे. एवढ्या दिवसामध्ये मी एवढा अभ्यास कव्हर करीन, त्याचं एवढं रिव्हिजन करीन. हे जर परफेक्ट प्लॅननुसार चाललं किंवा त्यांना योग्य गुरु भेटला, आयुष्यामध्ये योग्य गुरु असणं पण बरोबर. गरजेचं असतं. हो. जसं आता मी आमच्या नागेश सर, आमचे वडील, मी त्यांना गुरु मानतो. आमचे काका आहेत. आम्ही म्हणजे हे मला मार्गदर्शन करतात. ओके. तर तसं गुरु तुम्ही एखादा तुमच्या आयुष्यामध्ये निवडून त्यांनी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर प्रयत्न करत गेला, तर नक्कीच तुम्ही यश मिळवाल. तर सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, की आजकाल तुम्ही स्वतः कॉमर्स अकॅडमी रन करता, चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी. आजकाल सीएचं खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. मग ती ही सीए म्हणजे नेमकं काय? आणि त्यामध्ये कसं करियर ऑप्शन्स निवडता येतात किंवा काय-काय त्याच्यामध्ये करता येतं? ऑपॉर्च्युनिटी. सीए कशा पद्धतीनं आपण होऊ शकतो? ते थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही सांगा. कॉमर्समध्ये जर आपण पाहायला गेलं, तर कॉमर्समध्ये सगळ्यात टॉपचा जो कोर्स आहे, तो सीएचा मानला जातो. कॉमर्स म्हटलं की सीए पहिल्यांदा लोकांच्या डोक्यामध्ये येतं. तर सीएचे 3 लेव्हल असतात. एक असतं ते फाउंडेशन, जो बरं. 400 मार्काची परीक्षा असते. त्यामध्ये ओके. 4 विषय असतात. अकाउंट, लॉ, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स. बरं. ओके. मग त्यामध्ये फक्त 50% पासिंगची क्रायटेरिया असते. सीए फाउंडेशन. ती पास झाल्यानंतर मग पुढचा असतो तो इंटरमिडिएट. बरं. इंटरमिडिएटला जवळपास 6 विषय असतात. पण इथं पण त्यांनी खूप चांगली गोष्ट केलेली आहे. वर्षातून 3 वेळा तुम्ही एक्झाम देऊ शकता. वर्षातून 3 वेळा. 3 वेळा एक्झाम देता येते. आणि तसंच जर पाहायला गेलं तर एका वेळेला तुम्ही एक ग्रुप सोडू शकता. एका ग्रुपमध्ये 3 विषय असतात. बरं. 6 विषयाचं एकूण इंटरमिडिएट असतं. मग 3 विषय तुम्ही एका वेळेला सोडवू शकता. तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुम्ही तयारी करून ते एक्झाम अटेम्प्ट करू शकता. बरं. जसं इंटरमिडिएट झालं, त्यानंतर असतं फायनल. मग फायनल एक्झाममध्ये पण सेम 6 विषय असतात. पण फायनलला जायच्या अगोदर तुम्हाला 2 वर्ष सीएच्या हाताखाली आर्टिकलशिप कंप्लीट करावी लागते. मग हे आहे सीए पूर्ण कोर्सचं करिक्युलम. तर आम्ही आमच्या इथे जे कंडक्ट करतो ते फाउंडेशन, सीए फाउंडेशन. तर ह्याच्यामध्ये आमच्या इथे वेगवेगळे स्टाफ आहेत. 4 विषय आहेत. 4 विषयाला 4 आमच्याकडे वेगवेगळे स्टाफ आहेत. आणि मी स्वतः अकाउंट घेतोय त्यामध्ये. 11वी पासून 12वी पासून आमच्या इथे सीएची तयारी सुरू होते. 11वीच्या मुलांना आम्ही काय करतोय,
रेग्युलर आमचे नोट्स असतात ते पुस्तकातले तर आम्ही सोडूनच घेतोय. प्लस आमचे वैयक्तिक नोट्स असतात. प्लस सीएच्या मॉड्यूल्स मधून आम्ही त्यांना क्वेश्चन्सचं कव्हर करून घेतलं जातं 11वी पासूनच. जेणेकरून त्यांना सीएला फाउंडेशनला चांगला स्कोर करता येईल. बरं. मग त्यांची भीती सगळ्यात महत्वाची असते भीती. मुलांना या कॉम्पिटिटिव्हची खूप भीती असते. बरं. त्यामुळे त्याचा रिझल्ट डाऊन येतो. जवळपास 1 ते 1.5 लाख मुलं एक्झाम देतात वर्षाला आणि पासिंग पर्सेंटेज जो आहे तो 15 to 20% आहे. बरं. तर त्यामध्ये पास होणं म्हणजे हे थोडंसं अवघड मानलं खूप जातं. मोठं टास्क. हां. बरं. पण आपला आतापर्यंत रिझल्ट आहे की मागचा जर आपला रिझल्ट बघितला तर 11 मुलं आपल्या इथून एक्झाम दिली होती. त्यापैकी 6 मुलं पास झालेत. म्हणजे मोर दॅन 50%. मोर अरे वाह! म्हणजे खरंच अभिनंदनीय आहे हे. नक्कीच म्हणजे वन ऑफ द टफेस्ट एक्झाम ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाची एक टफेस्ट एक्झाम ही आहे सीएची राईट. आणि तेवढा स्कोप ही आहे पुढे त्याला. हां, स्कोप म्हटलं तर मला आठवलं, की मग आज आम्ही एक सेमिनार ठेवला होता. बरं. सीए कॅनडामधून ते आले होते. बरं. हां. तर त्यांना जवळपास 4 लाखाचं पॅकेज होतं आणि 10,000 स्क्वेअर फूटमध्ये त्यांनी त्यांचं घर बांधलेलं आहे. जवळपास त्यांचं पहिला जे होतं ह्याच्यात जवळपास आपल्या केबिनच्या दुप्पट त्यांचं घर होतं. बरं. जवळपास म्हणजे एक 200 स्क्वेअर फूटमध्ये 250 स्क्वेअर फूटमध्ये त्यांचं घर होतं आणि आज त्याचं 10,000 स्क्वेअर फूटमध्ये पूर्ण बंगलो आहे. तर सीएला असं काही हे नाहीये, की बाबा तुम्हाला जॉब शोधावा लागेल. तुमचा प्रोफाईल घेऊन कुठेतरी जावं लागेल. काही सीएसाठी ह्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत. कारण जर तुम्ही ऑनलाईन सर्च केला किंवा जॉबलेस इंजिनिअर्स इन इंडिया तर तुम्हाला मोर दॅन 83% मागचा रिपोर्ट आहे टाइम्स ऑफ इंडियाचा. मोर दॅन 83% आर जॉबलेस टुडे. सो इट्स अ हॉरिबल थिंग फॉर इंजिनिअरिंग फील्ड. तर मग बेस्ट ऑप्शन जर तुम्हाला मॅथ्स सोपं वाटत असेल तर यू कॅन टेक सीए. तुम्ही सीए घेऊ शकता. मग सीए मध्ये जर जॉबलेस सीए आज तुम्ही सर्च केला तर ऑलमोस्ट 2% 0 to 2% दाखवतं ऑनलाईन गुगलला. म्हणजे लोक शोधत तुम्हाला येणार. हां, 100% सर. जॉब शोधायला बाहेर जायची नक्कीच गरज हो, नाही. सर. खरंय. चांगलं आहे. पण यासाठी सर बौद्धिक कुवत महत्वाची असते का? आणि त्याबरोबर आर्थिक कुवत कशी लागेल मुलांना? कारण आजकाल शिक्षण जर म्हटलं तर महागडं होत चाललंय असं पालकांना वाटतं किंवा त्यांच्या नॉलेज प्रमाणे ते बरोबर पण आहे. राईट. पण आपण जे संस्थापक म्हणून जे बघतो ते कशा पद्धतीने बघतो की आर्थिक कुवत आणि बौद्धिक कुवत कोणत्या पद्धतीने पालकांनी विचार करून मुलांचं ऍडमिशन घेतलं पाहिजे? हां, तर बघा बौद्धिक कुवत असेल, तर मोस्ट ऑफ द अकॅडमीज असू देत किंवा काही कॉलेजेस असू देत, त्यांना तिथं फीमध्ये तर सवलत दिलीच जाते. त्यामुळे बौद्धिक कुवतीवर तुम्ही निर्णय घेऊ शकता. आर्थिक कुवतीवरती निर्णय घ्यायचा प्रश्न कधी निर्माण होतो, जेव्हा तो विद्यार्थ्याला मार्क्स पण कमी असतात, पर्सेंटेज पण खूप कमी आणि चांगलं काहीतरी मोठं कॉलेज निवडायचं म्हटलं तर तिथं कट ऑफ त्यांचा जास्त असतो. मग अशा वेळेला मग मॅनेजमेंट कोटा अशा कोटामधून त्यांना ऍडमिशन घ्यावं लागतं. मग त्यावेळेला मग आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावा लागतो. तर मला असं म्हणायचं की मुलांनी आपली बौद्धिक क्षमता का नाही वाढवावी? त्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करून, आपला अभ्यास करून योग्य मार्गे तुम्हाला त्यामध्येच करिअर करायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, त्यामध्ये तर तुम्ही कॅपेबल असायला पाहिजे. बरोबर. मग आपली कॅपॅबिलिटी मुलांनी वाढवायला पाहिजे आणि बौद्धिक क्षमतेनुसार जर त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला ह्या क्षेत्रात जायचंय म्हणजे प्रवेश घ्यायचा आहे, तर जरूर ते घेऊ शकतात आणि तोच योग्य मार्ग ठरेल असं मला वाटतं. म्हणजे योग्य क्षेत्र निवडलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा पर्याय. हां. म्हणजे ज्याची आवड आहे आणि ज्याच्यामध्ये आपण कॅपेबल आहोत राईट. तिकडेच गेलं पाहिजे. राईट. नाहीतर ते म्हणजे पेलण्याच्या पलीकडे जाऊ शकतं. हो, आणि काही पालक अक्षरशः कर्ज काढून मुलांची फी भरतात. तर आता आमच्या इथं पण आम्ही कसं केलंय, नॉमिनल फीज असताना सुद्धा पालक कसं करतात, सगळ्याच क्षेत्रातले पालक आपल्या इथे येतात. बरं. मग आम्ही काय केलंय, महिन्या-महिन्याला आम्ही त्यांना इन्स्टॉलमेंट दिलेली आहे. बरं. थोडी-थोडी रक्कम तुम्हाला जसं जमेल तसं मंथली तुम्ही पे बघू करू शकता. शकता. म्हणजे सर्वांचा विचार तुम्ही करून चालताय. हो सर. 100%. आता सर याच ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग पालकांचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे आजकालच्या काळात. प्रायव्हेटायझेशन जसं झालंय, आपण आपल्यासारख्या संस्था फीस घेऊन शिकवतो. पण राईट. त्यांना बेस्ट देण्यासाठी करत असतो. पण पालकांचा एक दृष्टिकोन कसा झालाय, फी भरली म्हणजे त्यांचं काम झालं राईट सर. आणि त्यानंतर रिझल्ट पाहिजे. Right. याकडे आपण कसं बघतो? हा सर, खरोखर खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पालक आजकाल मुलांना शाळेमध्ये पाठवलं तर आमची जबाबदारी संपली. कारण 99% पालक मी बघतोय आज, की मुलांना त्यांनी जे वेळ द्यायला पाहिजे दिवसभरातून ते देऊ शकत नाहीत. असं नाही की ते मुद्दामून काही करतायत. कारण त्यांच्यावरती ताणच एवढा वाढला आहे, टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी महिन्या-महिन्याला त्यांचं टार्गेट असतं. त्याला जॉबवरती त्यांना टार्गेट दिलं जातं.
त्यामुळे पालकांना जॉब आणि आपला बिझनेस असेल तर त्या बिझनेसकडे कॉम्पिटिशनमुळे एवढं लक्ष द्यावं लागतं की त्यांचं मुळात मुलांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाहीये. बरं. तर अशा वेळेला आम्ही त्याच्यावर एक उपाय आम्ही काय तयार केलेला आहे की आम्ही मुलांना डायरी दिलेली आहे आमच्या हां, इथे. हां. मग त्या डायरीमध्ये त्यांनी आज काय शिकलेलं आहे ते सगळं लिहायचं. घरी जायचं, पालकांसमोर ते बसून सांगायचं आज आम्ही काय शिकलो. बरं. पालकांची सही घ्यायची त्याच्यावरती आणि ती कंपल्सरी डायरी दुसऱ्या दिवशी तर आमच्याकडे चेकिंगला द्यायचं. अरे वाह! त्यामुळे 5 मिनिटं का असेना पालकांशी मुलांची हितगुज होते. बरोबर. म्हणजे हां, अतिशय चांगला हा संकल्प किंवा हा प्रयोग तुम्ही करतात, की मुलांचे आजकाल आम्ही देखील बघतोय बाहेर, की संवादच कुठेतरी कमी होत चाललेला होय आहे. सर. आणि त्यामुळं भरपूरशा मुलांचं वाईट गोष्टीकडे वळायचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर ना. कारण हां, आई-वडिलांशी संवाद जर होत नसेल, तर काय चाललंय आयुष्यामध्ये हे कळत नाही. त्यांची राइट, चांगली इनबिल्ट होत आहेत की नाही राइट. किंवा काही वाईट संगतीला मुलं लागतायत की नाही. हो, संवाद न झाल्यामुळे ह्या अडचणी आजकाल सामोरं जावे लागतंय. राइट. आता हा जर बघायला गेलात, तर शैक्षणिक विचारांचं जे मुलांच्यामध्ये हे झालं पाहिजे किंवा त्यांना शिक्षणाबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, ते आजकाल कुठेतरी दिसत नाहीये. त्याचं कारण कुठेतरी जाऊन राइट. घरातून सुरू होतं का? कारण जसं आपण म्हटलात आता, की पालकांची जबाबदारी शाळेला पाठवणं म्हणजे संपत नाही. हो, तर शाळेला का जाणं महत्वाचं आहे, राइट. हे सांगणं कुठेतरी महत्वाचं ठरतं. मग त्यासाठी पालकांना तुम्ही काय सांगाल, की घरामध्ये वर्किंग पॅटर्न जसा कॉलेजचा विचारला जातो, राइट, राइट. तसा दिवसभराचा घरचा पॅटर्न काय असला पाहिजे? मुलाशी किमान किती वेळ आपण संवाद साधला पाहिजे? काय बरोबर. चाललंय, काय नाही या गोष्टींबद्दल पालकांनी चर्चा राइट. केली पाहिजे. त्या संदर्भात कसं सांगाल? त्या संदर्भात मला पालकांना सांगायचं आहे, की पालकांनी केवळ एक 10 मिनिटं तरी तुम्ही आपल्या मुलासाठी दिवसभरातून जरी दिलं तरी खूप आहे. 10 मिनिटं म्हणजे मुलाच्या वयावरती डिपेंड आहे किती वेळ द्यायचा आहे बरोबर. त्यांना. तर मुलं समजा तुमची 11वी-12वी ह्या म्हणजे ह्या लेव्हल आहेत 11वी किंवा 12वी. तर मुलाला तुम्ही 10 मिनिटात जरी विचारलं, की "बाबा आज तू दिवसभरात काय केलास?" एवढं जरी विचारलं तर त्यांच्या डोळ्यावरूनच आपल्या लक्षात येतो किती खरं बोलायला लागलाय आणि तो किती खोटं बोलायला लागलाय. राइट? तर एक 10 मिनिटं जरी पालकांनी विचारलं किंवा कधीतरी एखाद्या महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा अ, शिक्षकांना फोन करून विचारावं, की बाबा तो व्यवस्थित कॉलेजमध्ये काय करतोय का? बरं. लक्ष देतोय का? तुमचं त्याच्यावर लक्ष आहे का? किंवा ह्या काही पालकांना खरोखर काही पालक मला खरोखर खूप चांगलं वाटतं अशा पालकांबद्दल, की जे फोन करून स्वतः विचारतात. काही पालक आम्हाला भेटायला येतात, तर आम्ही त्याच्याशी गप्पा मारतो. मुलांच्या काही प्रायव्हेट पर्सनल गोष्टी पण असतात. काही मुलांना पर्सनल काही प्रॉब्लेम असतात. त्या गोष्टीवरती पण आपली चर्चा होते पालकांसोबत. मग बरोबर. आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने ट्रीट करतोय. हां. कारण आता काही विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षा देतो, की दिवसभर तुम्ही लेक्चरला उभं राहायचं. बरं. काही मुलं लेट येतात. मध्ये आता एक घटना घडली होती. एका मुलगीला उशिरा आल्यामुळे, अर्धा तास उशिरा आल्यामुळे कंटिन्यू दिवसभर त्याला उभं केल्यामुळे बॅग घेऊन, दप्तर घेऊन, छोटीशी मुलगी, दप्तर घेऊन उभं राहिल्यामुळं त्याला त्रास होऊन ॲडमिट व्हावं लागलं अरे! हॉस्पिटलमध्ये. तर अशा काही घटना घडतात. तर त्या मुलांचं जर बॅक अ, त्यांचा बॅकअप म्हणजे त्यांचा पार्श्वभूमी जर आपल्याला बरं. माहीत असेल, हं. त्यांचं बॅकग्राऊंड जर बरं. आपल्याला माहीत असेल, तर आम्ही त्यापर्यंत विद्यार्थ्यांना ट्रीट करतोय. बरोबर. मग ह्याच्यामुळे काय होतं, पालक आणि शिक्षक हे जेव्हा एकत्र होतात, म्हणजे त्यांना मुलांना माहीत असतं, हे दोघे एकत्र म्हटल्यानंतर आपण खोटं बोलून चालत नाही. बरोबर. कारण आज मी जाऊन घरी काहीतरी सांगितलं, की कॉलेजमध्ये आज ₹200 मागितलेत. हां. ह्या गोष्टीसाठी. जर पालकांनी डायरेक्ट आम्हाला फोन केला, की "बाबा खरोखर तुम्ही मागितलंय का? बरोबर. असं-असं काय आहे का?" मग आम्ही जर त्यांना सांगितलं, की "नाही सर." मग त्यामध्ये मुलं तिथे सापडतात. मग वाईट वळणाला जाण्याचं प्रमाण खूप कमी होतं बरोबर. ह्यामुळं. मग ही एक गोष्ट आहे. पालक खरोखर पालकांनी एक गोष्ट केली पाहिजे, रोज 10 मिनिटं मुलाशी बोललं पाहिजे आणि आठवड्यातून एकदा तरी का असेना कॉलेजमध्ये आपल्या तिथल्या मुख्याध्यापकांना वगैरे कॉल करून आपल्या मुलाच्या प्रगतीबद्दल चर्चा केली पाहिजे. संवाद ठेवला पाहिजे. संवाद ठेवला पाहिजे शिक्षकांशी सुद्धा. बरोबर. आता इचलकरंजी आजकाल एज्युकेशनल हब म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. होय. आता अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था उदयाला येत आहेत. बाहेर-बाहेर लांब-लांबच्या संस्था इथे येऊन आपल्या शाखा ओपन करत आहेत. होय. आता अशा ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढले. राइट. मग याचा पालकांना, विद्यार्थ्यांना फायदा जास्त होतोय, की कॉम्पिटिशन त्यातही वाढलेलं आहे? राइट. ॲक्चुअली पालक आता ह्या स्टेजमध्ये कन्फ्यूज होत जात आहेत, बरोबर. की बाबा नेमकं कोणती अकॅडमी आम्ही चूज करावी, बरोबर. कोणती अकॅडमी निवडावी आपल्या मुलाच्या भविष्याकरिता. तर मला एक सांगायचं आहे, की पालकांनी तिथल्या विद्यार्थ्यांचा बरोबर. फीडबॅक हं. घेऊन ठरवायला पाहिजे किंवा तिथे जे ऑलरेडी विद्यार्थी शिकत आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटा डायरेक्ट. त्यांच्याशी बोला, की बाबा तुम्हाला तिथं एज्युकेशन कसं मिळतं, कशा पद्धतीने मिळतं. तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर त्यांनी भेटलं, तर 100% विद्यार्थी एक खोटं बोलत नाहीत. आपल्या अकॅडमीमध्ये आपल्याला इथं काय मिळतंय, हे बरोबर. बाहेरचे जाऊन विद्यार्थी जेव्हा सांगतात, ते तिथं बाहेर जेव्हा तुम्ही भेटता विद्यार्थ्यांना पर्सनली,
तर ते खोटं तरी बोलणार नाही. बरोबर. जे काय आहे ते खरं सांगतात. स्ट्रिक्ट असेल तर स्ट्रिक्ट आहे म्हणून सांगतात. हो. चांगलं एज्युकेशन आहे तर चांगलं एज्युकेशन आहे म्हणून सांगतात. तर पालकांना ह्या ज्या बाहेरच्या अकॅडमीज यायला लागल्यात किंवा इथे एवढ्या अकॅडमीज सुरू व्हायला लागल्यात, पालकांना याचा फायदा करून घेता येईल जर त्यांनी योग्य प्रकारे निर्णय घेतला तर. नुसता नाव आहे, ब्रँड आहे म्हणून आपण तिथं आपल्या मुलांना घालणं हे चुकीचं आहे आणि घातक पण ठरू शकतं आपल्या विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी. तर बेस्ट वे पालक असं करू शकतात की तिथल्या विद्यार्थ्यांचा प्लीज एकदा सल्ला घ्या. तिथल्या विद्यार्थ्यांना एकदा विचारावा, भेटा. बाहेर भेटा तुम्ही विद्यार्थ्यांना त्या प्रेमायसेस मध्ये नको. बाहेर भेटा. बाहेर विद्यार्थी फिरत असतात, युनिफॉर्म मध्ये दिसतात. युनिफॉर्म मध्ये तुम्ही विचारू शकता की तू ज्या कॉलेजमध्ये जातोस ते कॉलेज कसे आहे? चांगले शिकवतात का? सगळे लेक्चर होतात का? एक्स्ट्रा काही मिळतं का तुम्हाला? त्या सगळ्या गोष्टी. तर जरूर विद्यार्थ्यांना विचारून जर निर्णय घेतला तर तो योग्य निर्णय ठरेल असं मला वाटतं. बरोबर सर. आता या ह्याच्यामध्ये मुलं आजकाल अभ्यासाचा कंटाळा खूप करत आहेत. हो. तसंच चंचलपणाही मुलांचा खूप वाढलेला आहे. मग हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीची तयारी करून घेता? आमच्या इथे सकाळी 10 वाजता कॉलेज स्टार्ट होतं. जसे कॉलेज स्टार्ट झालं 10 वाजता, तर 10 ते 10:15 आपल्या इथं मेडिटेशन होतं, ध्यानधारणा. बरं. हं. मग मेडिटेशनमुळे तिथंच त्यांना आम्ही काय करतोय, ऑडिओ वगैरे प्ले करतोय मोठ्या आवाजामध्ये आणि त्यामुळे ते सकाळीच पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा ऐकतोय आपण किंवा अफर्मेशन्स वगैरे आपण म्हणतोय, बरोबर. आजचा दिवस खूप चांगला आहे, आजचा दिवस मला खूप काही शिकायला मिळणार आहे. हे ॲटिट्यूड जेव्हा घेऊन विद्यार्थी आमच्या इथे येतात, हं, मग ते ॲटिट्यूड आम्ही काय करतोय मेडिटेशन मधून अजून स्ट्रॉंग बनवून त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतोय. मग ह्याच्यामुळे काय होतं, त्यांचं जे डायव्हर्ट होण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी होतं. आणखीन एक, आम्ही आमच्या मुलांना पूर्णपणे मोबाईल बंद केलेला. म्हणजे अजिबात त्यांनी घरी सुद्धा मोबाईल वापरायचा नाहीये. घरी पण नाही घरी नाही वापरायचा आहे. मग तुम्ही म्हणा, सर मग ते वापरत असेल तर तुम्हाला कसं कळणार? राइट? बरोबर. तर मग आमचे शिक्षक स्टाफ आम्ही अधूनमधून घरी पण व्हिजिटला जातोय मुलांच्या. बरं. अचानकच जातोय, व्हिजिट देतोय आणि तिथं लक्षात येईल जर तो मोबाईल घेऊन बसला असेल तर स्ट्रिक्टली आम्ही त्या पालकाकडून लेटर्स लिहून घेतो की पुढच्या वेळेला जर तो मोबाईल घेऊन बसला तर मोबाईल जप्त, 2 वर्ष मोबाईल मागायचा नाही. बरोबर. त्यामुळं मोबाईलमध्ये कसं आहे, मुलांना डोपामाइन जो असतो ब्रेनला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी डोपामाइन गरजेचं असतं. ते डोपामाइन मुलं ते मोबाईलमध्ये रील्स बघण्यातच वेस्ट करत आहेत. बरं. अभ्यास करण्यासाठी डोपामाइनची आवश्यकता असते. आपल्याला फ्रेश राहण्यासाठी. बरोबर. तर मुलं ते मोबाईलमध्ये खर्च केल्यामुळे डोपामाइन ज्यावेळेला अभ्यासाला बसतात मुलं, तर तो रिलीज होत नाही आणि त्यामुळे मुलं डायव्हर्ट होतात. अभ्यासाचा कंटाळा यायला त्यांना सुरुवात होतो. म्हणजे हे मुख्य कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे. त्याच्याकडे लक्ष जात नाहीये. हां. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी बघायची सवय लागलेली आहे. हं. एखादी रील जर नाही आवडली, लगेच नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. बरोबर आहे ना? बरोबर. तर त्यामुळे काय व्हायला लागलंय, मुलांचा डोपामाइन स्टॉप झाला आणि तो म्हणजे खर्च झाला तिथं बरोबर. आणि ज्यावेळेला अभ्यासाला बसतो त्यावेळेला तुम्हाला ते काय कंटाळला, बरं. नेक्स्ट पेज, कंटाळला, नेक्स्ट पेज. बरोबर. मग हा खूप मोठा परिणाम मुलांच्यावरती व्हायला लागला. त्यामुळे आम्ही काय केलंय, मोबाईल पासून लांब हं. मुलांनी. फक्त 2 पालकांचा वर्षामध्ये. इश्यू पण आता तोच आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे पालकांचा, की मोबाईलचा आमची यूज मुलं खूप मोबाईल घेऊन वाढलेला बसत आहेत. होय. बरोबर. नक्कीच सर. यातून मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या संस्थेचा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कार्य करत आहात. पण तुमचं विजन आणि मिशन काय आहे संस्थेचं? आमचं व्हिजन असं आहे, की येत्या 1 वर्षामध्ये 1000 उद्योजक घडवायचे आहेत. 2026 मध्ये 1000 उद्योजक आम्ही घडवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही नवीन कोर्स लॉन्च करत आहोत, बिझनेस ब्रह्मास्त्र. बिझनेस ब्रह्मास्त्र. हां. आमच्या इथून घडलेला प्रत्येक विद्यार्थी हा जॉब शोधणारा नाही, तर जॉब देणारा घडेल. अरे वाह! तर हा आमचा विजन आहे. बरं. काय थोडी माहिती द्याल त्या बिझनेस म्हणजे ब्रह्मास्त्र जो तुम्ही आता एक खूप इंटरेस्टिंग नाव सांगितलेलं आहे. राइट सर. तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. बिझनेस ब्रह्मास्त्र हा एक असा कोर्स असणार आहे, की ज्याच्यामध्ये केवळ 2 तास तुम्हाला रोज द्यायचा आहे आणि ह्या 2 तासामध्ये आम्ही तुम्हाला बिझनेसचे वेगवेगळे जे ॲट्रिब्यूट्स असतात. कारण आजकाल आपण बघतोय, की कितीतरी विद्यार्थी किंवा कितीतरी मुलं कपड्याचं शोरूम सुरू करणे, कपड्याचं दुकान, त्यानंतर शूजचं दुकान किंवा असं काहीतरी ब्रँडेड वॉच वगैरे असं काहीतरी सुरू करतात. बिझनेस सुरू करतात. 1 वर्ष, 2 वर्ष चालवतात कसं तरी आणि बंद करून निघून जातात. दुसरं काहीतरी कुठेतरी जॉब करतात. तर हे जे चुका व्हायला लागल्या त्यांचे, की त्यांना वर्किंग कॅपिटल कसं हँडल करायचं हे कळत नाही किंवा स्टाफ कसं हँडल करायचं किंवा आपल्यापर्यंत कस्टमर कसा आणायचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग देणार आहोत. आणि प्लस सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना हँड होल्डिंग करणार आहोत. तर हँड होल्डिंग ही कन्सेप्ट कशी आहे, की तुम्ही बिझनेस स्टार्ट करा, तो बिझनेस सेट करून द्यायची जबाबदारी आमची. बरं. म्हणजे पूर्ण बिझनेस सेट करेपर्यंत तुम्ही सोबत आम्ही असाल. त्यांच्या सोबत असणार. बिझनेस सेट करून दिल्यानंतर मग त्यांनी ठरवायचं, की आपल्याला कमवायचं किती आहे. बरोबर. मग त्यांचा डेली फॉलो वगैरे असणार. त्यांना डिसिजन मेकिंग मध्ये आपण त्यांना हेल्प करणार. त्यानंतर इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घ्यायचे, स्टाफ कसा हायर करायचा,
ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करणार. अरे वा, म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही आतापासूनच बिझनेसमन घडवण्याची तयारी सुरू केलेली आहे. राईट सर. खूपच युनिक पॅटर्न तुम्ही इचलकरंजीमध्ये आणत आहात, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू. आता याच अनुषंगानं मला विचारावं वाटतं की टेक्नॉलॉजीचा वापर खूप वाढलेला आहे. शिक्षण क्षेत्रात देखील कोरोना नंतरच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा असंख्य प्रमाणात म्हणजे वापर वाढलेला आहे. आता याकडे तुम्ही कसं बघता? टेक्नॉलॉजी खरंच गरजेची आहे का जितकी वापरली जाते तितकी? की त्याचा थोडासा योग्यतेनुसार किंवा Right. गरजेनुसार वापर केला पाहिजे? राईट राईट. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आता सगळ्यात लेटेस्ट जे चालू आहे ते आता AI आपण ऐकतोय. बरोबर. तर एआयचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. जर तुम्हाला उद्योजक किंवा बिझनेसमॅन व्हायचं असेल, तर एआयचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवू शकता. मग ते कसं वापरायचं, काय आहे, त्याबद्दल काही ट्रिक्स आहेत, काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. त्या कोर्समध्येच आम्ही त्या गोष्टी त्या घातलेल्या आहेत. कोर्समध्ये ते पण अवेलेबल आहे. ते टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा आणि आपला बिझनेस कसा वाढवायचा हे सांगितलेलं आहे. आता टेक्नॉलॉजीचा बॅड पॅच जर बघायला गेलं तर असं असणार आहे की जी मुलं इंजिनिअरिंग वगैरे केलेले आहेत, बरोबर. अशा मुलांना ह्या टेक्नॉलॉजी रिप्लेस करतात ऍक्च्युली. कारण एआय आज आलेला आहे. एआयचा आपण जर विचार केला तर एखादा कुठला तरी हे असेल, प्रोडक्ट असेल, तो खराब झाला असेल, त्याला रिपेअर कसं करायचं, तर एआयला पण जर विचारलं तर तो लगेच सांगतो की हे ह्या पद्धतीने त्याला रिपेअर करता येतं. मग आम्ही काय करतो, ते स्वतः रिपेअर करू शकतो. तेच आधी कसं व्हायचं, आम्हाला हार्डवेअर इंजिनियर बोलवावा लागायचा. बरोबर. ते हार्डवेअर इंजिनियर आल्यानंतर तो रिपेअर करायचा, त्याचे चार्जेस घ्यायचा. बरोबर. पण आता घरच्या घरी सर्व मुलं कॉम्प्युटर वगैरे बेसिक रिपेअर ते स्वतःच करतात. बरोबर. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर अप टू एक सर्टन लिमिट जर वापरला तर तो बेस्ट आहे. पण मर्यादा ओलांडून जर टेक्नॉलॉजी आपण वापरत असतो तर खरोखर ते घातक आहे. जॉबलेस होण्याचे चान्सेस वाढणार आहेत मुलांचे, जे इंजिनिअरिंग वगैरे फील्डमध्ये आहेत, जे बरोबर. ऍक्च्युअल जाऊन काम करतात लोक. बरोबर. नक्कीच सर. शैक्षणिक दृष्ट्या कमी म्हणजे मार्क्स जास्त पडलेले नाहीयेत किंवा अभ्यासात इतका हुशार नाहीये, अशा मुलांसाठी कोणता मार्ग असला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी निवडायला पाहिजे? शिक्षणाला तर पर्याय नाही आहे. बरोबर. डिग्री ऍटलिस्ट एक तरी पाहिजेच. कारण बरोबर. मुलं जेव्हा एज्युकेशन न घेताच मोठे होतात, व्यावसायिक बरोबर. होतात किंवा काही जॉब करतात आणि जेव्हा मुलगी बघायची वेळ येते बरोबर. त्याला आजकाल मुलाच्या खूप पुढे निघून जातात. हो. आज तुम्ही बोर्डाचा टॉपरचा रिझल्ट जर बघितला तर मुलींनी पण बाजी मारलेली आहे. हो. ओके. नक्कीच. तर मग शक्यतो आता मुली जे आपल्यासाठी म्हणजे मुलगा वगैरे शोधतात तर ते शिकलेलाच निवडतात. त्यामुळे शिक्षण एक तर त्यासाठी तर लागणारच आहे. बरं. प्लस जी आता मुलं शिक्षणामध्ये त्यांची आवड नाहीये तर त्यांनी प्रॅक्टिकल गोष्टीवरती हे करू शकतात, फोकस करू बरं. शकतात. कारण शिक्षणाचा दुसरा मार्ग काय आहे? पैसा कमवणे. बरोबर. बरोबर. एक तर सरस्वती किंवा लक्ष्मी ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे 100% पाहिजेत. तर मग ही मुलं जर त्यांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट कमी असेल तर एक बेसिक नॉलेज म्हणून एक बेसिक डिग्री घ्यायला पाहिजे त्यांनी. बरोबर. ती बीकॉम किंवा बीए किंवा बीबीए असू दे, कोणतीही एक बेसिक डिग्री घ्यायला पाहिजे. त्या डिग्री सोबत त्यांनी एखादा बिझनेस सेट करून ते बिझनेस कसा वाढवता येईल ते बिझनेसची ट्रेनिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यांनी घेऊ शकतात. अशा पद्धतीनं म्हणजे कमकुवत विद्यार्थी जरी असला तरी त्याला जगायचं तरी आहेच. हो. बरोबर. हो. त्यामुळे काहीतरी शिकणं गरजेचं आहे आणि असे खूप सारे क्षेत्र आहेत. प्रत्येकानं फक्त सायन्सच घ्यावं अशातला काही भाग नाहीये. बरोबर. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊनही आपण आपल्याला जे पाहिजे ते आपण Right. नक्कीच प्राप्त करू शकतो. आता काही विद्यार्थी असे पण आमच्याकडे आलेले होते जे 11वीला फेल होते. मराठी मीडियम मधून फेल झालेले विद्यार्थी आमच्या इथे 12वीला कॉमर्सला इंग्लिश मीडियमला सायन्स ऍडमिशन मधून कॉमर्सला. हा सायन्स मधून पण आलेले आहेत आणि कॉमर्स मधून फेल झालेले पण विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत. बरं. तर आम्ही त्यांना 12वीला पण 70% पर्यंत आम्ही त्यांना नेलेलो आहोत. अरे वा. 70% पास झालेत ती मुलं. त्यांचे पालक अक्षरशः फोन करून आम्हाला सांगितलं की सर तुम्ही जिंकला. बरोबर. अर्धा किलो पेढे आणून दिलेत पालकांनी. बरोबर. कारण त्या मुलांना मात्र आम्ही रात्री 11 पर्यंत इथं शिकवत होतो. अभ्यास करा म्हणून आपण जनरली सांगतोय मुलांना, पण नेमका अभ्यास म्हणजे काय काय करायचं करायचं? हे कोणी सांगत नाही. बरोबर. मग आमच्या इथं काय करतोय आम्ही की बाबा तुला हा पॉईंट लक्षात राहत नाही किंवा हे स्पेलिंग लक्षात राहत नाही, तर त्यावरती आमच्याकडे खूप काही टेक्निक्स आहेत. बरं. त्या टेक्निक्स आम्ही त्यांना देऊन त्याच्यावरती करून घेतो. बरोबर. त्यामुळे जर समजा एखाद्या रोपट्याला चांगलं खत पाणी मिळालं तर ते चांगल्या प्रकारे भरू शकतं. बरोबर. तसं या विद्यार्थ्यांचं ह्या मुलांचं असतं. त्यांना एक चांगलं मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन जर मिळालं आणि खरोखर त्यांच्या मनामध्ये जर 1% जरी त्यांच्या मनामध्ये असेल की मला बदलायचं आहे, बरोबर. तर रोजचा 1% त्यांना बदल हा 4 महिन्यामध्ये 100% पेक्षा जास्ती बदल घडवू शकतो. बरोबर. रोजचा 1% बदल. तर अशा मुलांना आम्ही काय करतोय, त्यांना अभ्यास कसा करायचा हे सांगून त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या करिअर म्हणजे त्यांचा आम्ही घडवून दिलेला आहे.
अरे वाह! म्हणजे प्रत्येक मुलाकडे पर्सनली लक्ष देण्याचं काम अगदी Right. कमी मार्क्स पडलेले किंवा आता सरांनी जसं सांगितलं, की फेल झालेल्या विद्यार्थ्यांना देखील 70% पर्यंत मार्क्स मिळवून त्यांनी पास करून दिलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे असेच मार्गदर्शक जर आपल्याला लाभले, मी अनेक पालकांना नेहमी सांगत असतो, की मार्गदर्शक हा नेहमी महत्त्वाचा असतो. योग्य मार्गदर्शक जर आपण निवडला, तर 100% यश प्राप्ती ही होतच असते. Right. तर ह्या सगळ्यामध्ये जर बघायला गेलं, तर कोरोना मध्येच आला 2019-20 साली. Right. कोरोना काळाच्या पूर्वीचे विद्यार्थी वेगळे असायचे. त्यांचं हो, वागणं sir. वेगळं असायचं. घरच्यांशी वागणं वेगळं असायचं. शिक्षकांशी वागणं वेगळं असायचं. पण Right. कोरोना काळानंतर खूप सारे चेंजेस घडलेले आहेत. Right. आता ते चेंजेस काय-काय तुम्हाला जाणवतायत आणि त्याचा परिणाम काय-काय झालेला आहे? कोरोना काळ जसा आला तसं मुळात मुलांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. खूप मोठं नुकसान बरोबर. झालं. जो आपण भरून अजूनपर्यंत काढू शकलो नाही. कारण अ, कोरोनामध्ये आपण जनरली मुलांना पासच करत गेलो आणि डायरेक्ट पासिंगची जी प्रथा आहे, ती काही मुलांना वाचता नाही येणारी मुले सुद्धा 10वी पासून आमच्याकडे आलेले आहेत. बरोबर. मग आम्ही आता त्यांच्यासाठी काय करत आहोत, त्यांना आता पहिल्यांदा वाचन आम्ही कसं वाचायचं हे शिकवायला लागलो. त्यासाठी आम्ही 11वीच्या मुलांसाठी. 11वीच्या मुलांना आम्ही बरोबर. 2 मॅडम आम्ही अपॉइंट केलेले आहेत. ते मुलांना अशा मुलांना ते बाजूला करून त्यांना वाचायला शिकवतात. इंग्लिश कसं वाचायचं, मराठी वाचन, हे वाचन आम्ही त्यांना शिकवायला लागलोय. आता त्यांना कसं ते लक्षात ठेवायचं ते नंतरचा पार्ट आहे. 1 महिना मी त्यांना पूर्ण रीडिंग शिकवतोय आणि त्यानंतर मग त्यांचं म्हणजे सुरुवात होते इंग्लिश स्पीकिंग. म्हणजे इतकी बेसिक तयारी आता घ्यायला लागलेली गरज आहे पडत आहे सर, कोरोनामुळे. बरोबर. कोरोनामुळे. आणि वर्क फ्रॉम होम त्यानंतर भरपूरशा गोष्टी म्हणजे अभ्यास पण मोबाईलवरती झाला मुलांचा. बरोबर. मोबाईलशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. पालकांना पण पालक अक्षरशः हतबल व्हायचे आणि शेवटी मोबाईल. मोबाईल द्यावाच काही लागायचा. पालकांनी तर नवीन मोबाईल खरेदी करून दिलेत मुलांना, हो. किंवा शिक्षणाचं सगळं मोबाईलवरती येणार आहे म्हणून. मग अभ्यास सगळा मोबाईलवरती पाठवला जायचा त्यावेळेला. बरोबर. मग मुलांना मोबाईलशिवाय पर्यायच नव्हता. मग त्यामध्ये 90% मुलं जे होती, त्यांनी मोबाईलवरती मग रील्स बघणे, बाकीच्या गोष्टी, म्हणजे अभ्यास सोडून रूम सगळं पॅक केलं. करून बसायचे. माझं खरोखर पालकांना कळकळीची विनंती आहे, की मुलांना मोबाईल देऊन रूममध्ये पॅक करून बसवायचं बंद करा. कारण ही मुलं आत काय करतात आपल्याला माहीत नसतं आणि ह्याच्यामुळे भरपूरशी मुलं क्लोज व्हायला लागलेत आणि मग कुठं एखाद्याला मेसेज पाठवणे, चॅटिंग करणे, नको त्या गोष्टी करणे, ह्या सगळ्या भयानक घटना घडत आहेत आणि त्यामुळे मुलं टोटली शिक्षणापासून वंचित होत जात आहेत. हा एक कोरोनाचा खूप मोठा बरोबर. नुकसान मुलांचं झालेलं आहे. बरोबर. आता नक्कीच ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जे सांगितलं, की कोरोनामुळे मुलांच्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे किंवा मग आता यामध्ये पालकांची जबाबदारी जशी तुम्ही आता म्हटलीत, की मोबाईलपासून लांब ठेवलं पाहिजे. राइट सर. बरोबर. पण ॲडमिशन घेत असताना किंवा पुढचं करियर निवडत असताना पालकांनी कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या? ॲडमिशन म्हणजे 10वी नंतर 10वी नंतरचं जर करियर. ॲडमिशन घ्यायचं झालं, तर त्यांनी कॉमर्स, आर्ट्स, सायन्स हे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. राइट. मुलगा आपला कसा आहे, तुम्ही जसं मगाशी सांगितलेलंच आहे, की त्याच्या कुवतीप्रमाणे त्यानं तो डिसिजन घ्यायचा आहे. राइट. पण पालकांची स्पेशली जबाबदारी पण पुढे जाऊन वाढते, की राइट. घेतल्यानंतर तिथं कशा पद्धतीनं मुलांचं मार्गदर्शन त्यांनी करायला पाहिजे घरातून. त्याबद्दल बरोबर. थोडं कसं? आता समजा आपण आपल्या मुलाला एखाद्या कॉलेजमध्ये घातलेलं आहे, राइट? तर पालकांचा पहिला रोल हा असला पाहिजे, की तिथल्या विद्यार्थ्यांचं बरोबर. जसं मनोगत मनोगत घ्यायचं. पहिल्यांदा त्यांनी ऐकायला पाहिजे. त्यानंतर आपल्या मुलाला तिथं घातल्यानंतर आपला मुलगा खरोखर सिरियसली अभ्यास करतो का? त्या गोष्टी घेतो का? त्याला एखाद्या पुस्तकातला प्रश्न काढून विचारायचं, "बाबा तुझा हा टॉपिक झाला ना? ह्यातून विचार. तुला किती येतं बरोबर. बघू." हं. अशा गोष्टी त्यांनी म्हणजे स्वतः पण टेस्टिंग वगैरे करू शकतात. क्रॉस बरोबर. चेक करू शकतात मुलाला. ओके. त्यानंतर त्याला एखादे म्हणजे पैशाची वगैरे गरज पडली कुठल्या, बरोबर. तो पैसे मागत असेल घरात, वही आणायला, पेन आणायला किंवा काही पण गोष्ट. हं. तर ते चेक करून त्याला पैसे द्यायला पाहिजे. किंवा नाहीतर मागितला म्हणून दिलं लगेच. प्रत्येक गोष्ट आयती जर त्यांना मिळायला लागली, लगेच मागितल्या मागच्या क्षणी त्याला ती गोष्ट मिळाली विद्यार्थ्यांना, तर त्याला एक सवय लागून जाते, की बाबा ही गोष्ट मी मागितलं मला मिळायलाच पाहिजे. आज काही विद्यार्थी मी पाहतोय असे आहेत सर, की खूप भयानक गोष्ट आहे ॲक्चुअली ही. अ, गाडी पालकांनी दिली नाहीत म्हणून कॉलेजलाच आलेली नाहीत मुलं. आता जवळपास 6 महिने झालं त्यांना गाडी मिळाली नाही. पालकांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून माझे बाकीचे मित्र सायकल गाडी घेऊन जातात. मी गाडीच घेऊन जाणार म्हणून बसलेली पण मुलं अक्षरशः कॉलेजला आलेलीच नाहीत. घरात बसलेत. ह्याचं कारण काय असू शकतं? तर त्या प्रत्येक गोष्ट मागच्या क्षणी देण्यात बरोबर. आलेली आहे. मग त्याला ती सवय झाली आहे, की बाबा हे मला हे मागितलं तर मिळणारच. मग आज तो कॉलेज चुकून 6-6 महिने जर घरात बसत असेल, तर त्याला शिक्षणाचं कमी आणि बाकीच्या गोष्टीकडे त्याचा कल वाढलेला आहे. बरोबर. तर ह्याचं आता कारण कॉलेज तर असू शकणार नाही. पालकांना त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. बरोबर. ह्या गोष्टी आहेत. बरोबर की सर. आता सर आजकालची जर बघितलं शासनाची सर्वच धोरणे
शैक्षणिक आता नवीन शिक्षण प्रणाली आलेली आहे किंवा Right. वेगवेगळी धोरणं अवलंबली जाऊ लागलेली आहेत. Right. तर ही शिक्षणाला पूरक आहेत का सगळी? तुमचं मत ह्याच्यावर कसं शासनानं आता पुन्हा आपले काही निर्णय आहे? बदललेले आहेत. बरोबर. त्यामध्ये 5वीची परीक्षा त्यांनी बरोबर. घ्यायचं ठरवलंय. स्कॉलरशिप. त्यानंतर 8वीला काहीतरी बोर्ड परीक्षा सुरू करणार आहे. बरं. आणि मला काही गोष्टी असं ऐकायला मिळाल्यात, की 9वी, 10वी, 11वी, 12वी हे आता एकत्रित एक 4 हे वर्ष. तयार होणार 4 वर्षाचं. तर हे खरोखर खूप चांगलं आहे. कारण मुलांना 9वीलाच समजेल, की बाबा मला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे. बरोबर. जेवढ्या लवकर त्यांना ह्या गोष्टी समजतात, त्या पद्धतीनं मग ते आपलं ध्येय लवकर अचीव्ह करतात. मग मुलांना मला हे सांगायचं आहे, की तुम्ही जेवढ्या लवकर आपलं ध्येय ठरवणार, जे आता नवीन शासनानं धोरण अवलंबलेलं आहे, त्याला अनुसरून तुम्ही जर लवकर ध्येय ठरवला, तर लवकर ते अचीव्ह कराल. बरोबर. कारण आता समजा सीए एखाद्याला व्हायचं आहे, तर त्यांना जर समजा 9वीला ठरवला सीए व्हायचं आहे, तर सीएला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, की जसे की रायटिंग स्पीड बरोबर. 7 मिनिटात एक पान लिहून व्हायला पाहिजे. 7 मिनिटात. 7 मिनिटात बरोबर. सीएचं स्पीड, सीएसाठी रायटिंग. तर ते आम्ही 8वी पासून 9वी पासूनच करून घेऊ. बरोबर. म्हणजे जेणेकरून तुम्ही 10वी, 11वी किंवा 12वी नंतर ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात, जे स्किल तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात सीएसाठी, बरोबर. ते तुम्ही 9वी पासूनच सुरुवात होईल. बरोबर. मग हे खूप चांगली गोष्ट आहे, किंवा 9वीलाच तुम्ही तुमचं करिअर सेट केला तर खूप चांगलं होईल. त्या पद्धतीने स्पीडनं तुम्हाला जाता येईल. बरोबर. नक्कीच सर. आता संस्था चालक म्हणून काय अडचणी येत आहेत आणि पुढे अजून तुम्हाला काय अडचणी दिसत आहेत? खरं म्हणजे तर संस्था चालक म्हणून मला इथं मी कधी राहत नाही. मला तसं काही म्हणजे असं वाटत नाही. कारण आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. आमची जी शिक्षकांची पूर्ण जी टीम आहे, मग त्यामध्ये सद्दाम सर, नदाब सर, आमचे पाटील सर, ओके, पूजा मॅडम, असे भरपूर आमचा एस.के. असा आमचा जो स्टाफ आहे, तो पूर्ण मला सपोर्ट करतो. बरं. आणि मी समजा जरा कुठं मला अडचण आली, तर हे सगळे स्टाफ माझ्या माघारी उभे असतात. त्यामुळं मला असं कुठली अडचण आतापर्यंत कुठली जाणवलेली नाहीये. आणि आशा आहे, की पुढे पण असं कधी अडचणी येणार नाहीत नक्कीच. संस्था चालक म्हणून. ओके सर. आता हे सर्व करून म्हणजे पालक आपलं 100% देतायत. संस्था चालक म्हणून आपण किंवा संस्था, शाळा, शिक्षक हे सगळं आपलं देत आहेत. सरकार आपली जबाबदारी अतिशय छान पद्धतीनं पार पाडत आहे. तरी या धावत्या युगात विद्यार्थी सेफ आहेत का? आता इट्स अगेन डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द स्टुडंट्स. बरोबर. विद्यार्थी कुठल्या गोष्टीला कुठल्या अँगलनं बघतात, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा स्वभाव, त्यांचे स्किल. तर जर बघा, एखाद्या विद्यार्थ्यात एखादं स्किल असेल, तर तो टिकेल, तो शिकेल, तो काही ना काहीतरी करेल, घडेल, मोठा होईल. हो. आणि त्याच्यामध्ये स्किलच नाही आहेत, हं. तर मग 100% त्याचं खूप मोठं भविष्यात नुकसान होणार आहे. कारण आता युग एवढं बदलत आहे, एवढ्या गोष्टी आता नवीन-नवीन घडत आहेत. आणि स्पीडनं घडत आहे. खूप फास्ट डेव्हलपमेंट होत आहे. जसं आपण लूमचंच बघितलं तर आज एअरजेट लूम, त्यामध्ये पण मध्ये जर बघितलं तर 700, 800, 900 पासून आता 1100 आरपीएमचे लूम्स बरोबर. आलेले आहेत मार्केटमध्ये. हां. तर स्पीड एवढं वाढलेलं आहे, की स्पर्धा एवढी वाढलेली आहे, की ह्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल, तर विद्यार्थ्याला सिंगल स्किल नाही, मल्टी स्किल टॅलेंटेड व्हावं लागेल. बरोबर. म्हणून आम्ही आता आमच्या इथं काय करतो आहोत, की ह्या मुलांना आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटला वगैरे घेऊन जातो सर. बरोबर. काल आमची एक इंडस्ट्रियल व्हिजिट झाली ब्लू स्टार इंडस्ट्रीजमध्ये. तर तिथं महिला कोणकोणत्या प्रकारचे उद्योजिका, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे उद्योग करू शकतात. वेगवेगळ्या महिला उद्योजकांसाठी तिथे यंत्र आम्ही दाखवली. महिलांना, मुलींना दाखवली. त्यानंतर मुलांना त्यामधून आणखीन काही करिअरच्या वाटा आहेत, ह्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या. तर स्किल जर असेल तुमच्याकडे, कुठल्याही प्रकारचं स्किल, तर एक स्किल असं तुमचं डेव्हलप करा, की जे दुसरं कोणी त्याचं केलं नसणार आहे. तर 100% तुमच्या लाईफमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. बरोबर सर. अतिशय सुंदर माहिती सरांनी आता दिलेली आहे. सोबतच मला असं विचारावं वाटतं, की संस्कारांची कितपत गरज आहे? कारण शिक्षण घेत असताना आजकाल फक्त स्पर्धेत लागलीत लोकं. पण स्पर्धेत असताना देखील आपल्यामध्ये संस्कार चांगले असले पाहिजे. Right. भारताची जी संस्कृती आहे, तर तिथं कुठेतरी आपण कमी पडायला लागलो आहोत का? Right. किंवा काय अजून तिकडं पालकांनी, आपण सर्वांनी बघितलं पाहिजे याबद्दल तुमचं काय? हा प्रश्न खरोखर आतापर्यंतच्या याच्यामध्ये मला वाटतं खूप महत्वाचा आहे. कारण आज मी तुमच्या समोर जो आहे, दिसत आहे, तो फक्त एक संस्काराचाच एक म्हणजे परिणाम आहे. बरोबर. ओके. तर अ, संस्कार आपण जेव्हा मुलांना देत असतो, त्यावेळेला काही वेळी पालकांना स्ट्रिक्ट व्हावं लागतं. कदाचित 2 उडवावे लागतात मुलांना बरोबर. वेळ पडल्यास. कारण संस्कार हे अतिशय महत्वाचे असतात. संस्कारामुळे आपण मुळात कुठल्या निगेटिव्ह गोष्टीकडे किंवा कुठली व्यसन वगैरे ह्या सगळ्यापासून दूर राहतो. बरोबर. आणि आपण एटिकेट्स म्हणतो. तर मुलांना आम्ही इथं संस्कारामध्ये बघा, आम्ही कुठल्या डीपमध्ये जाऊन मुलांना सांगतोय, की त्यांनी चालताना, मुलं जेव्हा चालत असतात, तेव्हा पाय सुद्धा घासायचे नाहीत त्यांनी. बरोबर.
म्हणजे इतक्या पाय बारीकसारीक उचलून गोष्टी पण ठेवायचं. सांगितल्या. कारण आपण चालत असताना आपल्या पायाच्या आवाजामुळे एखादा क्लास डिस्टर्ब होत असेल तर ते चुकीचं आहे. बरोबर. हे असे इथून बारीक सारीक संस्कारापासून आज तुम्ही आपल्या केबिनमध्ये बघत असाल की आई वडिलांचे फोटो मी लावलेले आहेत. मूळ म्हणजे मी जे देव मानतोय मी त्यांनाच मानतोय. त्यांनाच मी बरोबर. पाया पडून मी दिवसाची सुरुवात करतोय. आणि हे असे संस्कार आहेत की काही आमच्यावर आई-वडिलांनी केलेले आहेत. काही कधी काळी त्यांना म्हणजे आम्हाला बडवावं लागलं कारण खूप बरोबर. वांड होतो मी आधी. बरोबर. तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं. तर त्याच्या संस्कारामुळे आज आम्ही कुठल्या वाईट वळणावरती गेलो नाही बरोबर. किंवा आमच्या आजूबाजूला वाईट मित्र सुद्धा आले नाहीत. बरोबर. तर खरोखर संस्काराचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या संगतीवरचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. नक्कीच सर. आता सर जाता-जाता मी नक्की एवढं विचारेन, की आपल्या संस्थेमध्ये म्हणजे कॉमर्स अकॅडमीमध्ये पालकांनी, विद्यार्थ्यांनी का विचार करावा आपल्या इथे ॲडमिशन घ्यायचं? त्या संदर्भात आपण थोडं सांगाल? कारण इतकं सुंदर आपण सगळं सांगितलेलंच आहे. पण एक शेवट जाता-जाता मी नक्कीच विचारेन तुम्हाला, की कशा पद्धतीचं आपलं वर्किंग आहे? कशा पद्धतीने आपण मुलांना मार्गदर्शन करतो? आणि इथे येण्याचे त्यांना फायदे काय होतात? नमस्कार पालक मित्र हो. तर मी चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी आणि चंद्रशिला इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट याचा संस्थापक म्हणून आज तुमच्याशी चर्चा करत आहे. तर आमच्या इथे जरूर तुम्ही एकदा विचार करा. जर कॉमर्स निवडायचं असेल तर जरूर चंद्रशिला कॉमर्स अकॅडमीचा तुम्ही विचार करू शकता. कारण आमच्या इथे जे ॲडमिशन होतात, विद्यार्थी येतात, तर त्यांच्या सुरुवातीपासूनच आपण इंग्लिश स्पीकिंगची तयारी करून घेतो सर. अरे वाह! आणि इंग्लिश स्पीकिंग त्यांचं स्टेज डेअरिंग ह्याच्यासाठी आम्ही 3 महिने त्यांना ट्रेनिंग देतोय. त्यानंतर कॉम्प्युटरचा कोर्स आपल्या इथे अवेलेबल आहे. त्यासाठी कॉम्प्युटरचा कोर्स बेसिक आणि टॅली यासारखे कोर्सेस मुलांना करावे लागतात पुढे जाऊन. तर तो कोर्स आम्ही इथंच त्यांना आपल्याच आपल्या ह्याच्यामध्ये देतोय. संस्थेमध्ये. अरे वाह! आपल्या ह्याच्यामध्येच देतोय. त्यासोबत मार्केटिंग त्यानंतर जे सिलेबस व्यतिरिक्त गोष्टी आहेत, सी-ए, सी-एस वगैरे ह्या सगळ्यांची तयारी तुमची 11वी पासूनच करून घेतली जाते. आणि मुलांचा कॉन्फिडन्स मुळात खूप मोठा बरोबर. हे ह्यामध्ये करियर सेट करण्यासाठी युजफुल असतो. तर आम्ही त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअपसाठी त्यांना स्टेजवरती बोलवणे, डेली एक विद्यार्थ्याला आपण स्टेजवरती बोलवतो आणि त्याचं मनोगत असू दे किंवा त्याच्या मनामध्ये काही एखाद्या विषयावरती चर्चा करायची असू दे, तर त्या गोष्टी आम्ही करून घेतोय. होम व्हिजिट असतात अधे-मध्ये आणि आपले जे मंथली टेस्ट असतात, रेग्युलर जे टेस्ट असतात ते डेली टेस्ट वेगळे, मंथली टेस्ट वेगळे. त्यानंतर प्रिलिम जर विचार केला तर आपल्या इथे 5 प्रिलिम कंडक्ट केले जातात 12वीच्या बोर्डसाठी. अरे वाह! त्यामुळे रिझल्ट पण खूप चांगला आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपले 50 विद्यार्थ्यांपैकी आपण एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी घेतोय. बरोबर. तर मागच्या ह्याच्यामध्ये 50 विद्यार्थ्यांपैकी आपले 15 विद्यार्थी मोर दॅन 90 प्लस होते विद्यार्थी. त्यानंतर अकाउंटला 100 पैकी 100चे स्टुडंट आहेत. प्लस इकॉनॉमिक्सला 97चे 3 टॉपर आहेत आपले 97चे जे रांगोळी, रेंदाळ अशा खेडेगावामधून छोटे-छोटे मराठी खेडेगावातून मीडियमची आले. मुलं आज इंग्लिश मीडियममधून इकॉनॉमिक्सला 97 मार्क्स मिळाले. मार्क्स मिळवलेले आहेत. 3-3 विद्यार्थी आहेत. तर असं रिझल्ट तर खूप चांगलाच आहे. जरूर एकदा व्हिजिट द्या. आपण याबद्दल पूर्ण अजून तुम्हाला माहिती देऊ. नक्कीच सर. अतिशय छान माहिती सर तुम्ही गेल्या तासाभरात मुलांना दिलेली आहे. अतिशय योग्य मार्गदर्शन ज्याची गरज आहे आजकाल, ते तुम्ही आज आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. जाता-जाता मी तुम्हाला विचारेन, की आम्ही एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे, कोर्स ऑफ एज्युकेशन या नावानं, की ज्याच्यामुळे शिक्षण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावं. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत पोहोचावं. त्यांना कुठल्याही प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन मिळू नये. राईट. योग्य मार्गदर्शनाखाली ते मुख्य प्रवाहात यावेत. राईट. यासाठी म्हणून आम्ही एक हा प्रयोग सुरू केलेला आहे, जो आम्ही YouTube चॅनल थ्रू प्रत्येक संस्थेचं जवळपासच्या पालकांपर्यंत पोहोचवतो आहोत. याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? खरोखर हा एक खूप चांगला उपक्रम आहे. जेणेकरून मुलांचं भवितव्य घडण्यासाठी खूप चांगलं मोठं योगदान यांचं लाभणार आहे. मुलांनी निर्णय घेताना जर आता चूक झाली तर आयुष्यातून आपण पूर्ण आपल्या टार्गेटपासून खूप दूर जाऊ. तर अशा गोष्टी घडू नयेत म्हणून हा सर जे प्रोग्राम राबवत आहेत. खरोखर खूप म्हणजे एक प्रोत्साहनपर आणि पालकांना मार्गदर्शनपर ही व्याख्यानमाला म्हणजे आपण काय म्हणतो योजना आहे. हां, ही योजना अ, सर राबवत आहेत. खरोखर सर थँक सो मच. तुम्ही ह्या गोष्टी करत आहात विद्यार्थ्यांसाठी आणि हे खूप गरजेचं बनलेलं आहे आजकाल. थँक सो मच.